नमस्कार मित्रांनो, तुम्हाला शकुंतला माहित आहे का? काय आहे ही बातमी? काय आहे मनातलं महाभारत? आपण या चॅनलवरती बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. ब्रह्मदेवापासून सुरू झालेल्या वंश परंपरेत पुरू, त्यानंतर ययाती आणि पुढे त्यांच्या वंशात राजा दुष्यंत. त्या दुष्यंताच्या पोटी जन्म आलेला भरत, ज्याच्या नावावरून या भूमीला भारत हे नाव लाभलं आहे. भरतच्या वंशातून कुरु, हस्त आणि पुढे कौरव पांडवांची पिढी उभा राहिली आणि महाभारताचा महान इतिहास घडला. या अखंड परंपरेच्या मध्यभागी उभी आहेत एक स्त्री. ती म्हणजे दुष्यंताची पत्नी, भरतची माता आणि विश्वामित्र आणि मेनका यांची कन्या. वनात वाढलेली पण रक्तात राजवंश वाहणारी. तिच्या आयुष्यात प्रेम होतं, प्रतीक्षा होती आणि दरबारात अपमानाचा वादळही होता. दुष्यंताने नाकारल्यावर ती कोसळली नव्हती. ती उभी राहिली आपल्या सत्यासाठी, आपल्या पुत्रासाठी. जर शकुंतला नसती तर भरत नसता तर भारत ही ओळख नसती आणि त्या वंशातून उभं राहिलेलं महाभारतही आज नसतं. महाभारताची बीज युद्धात मुळातच नव्हती. ती बीज आहे एका स्त्रीच्या संयमात, स्वाभिमानात आणि स्वतःच्या हक्क मागण्याच्या संघर्षात, ज्यांचा वारसा पुढे सत्यवती आणि द्रौपदा चालवतात. म्हणूनच शकुंतला फक्त स्त्री नव्हती, ती इतिहासाच्या मध्यभागी उभी असलेली शांतपण निर्णायक, सर्व उलथून टाकणारी शक्ती ठरते. उलटपालट आपल्याला दिसते तेवढी नसते. तिची मुळे अनेकदा नजरआड गेलेल्या घटनात असतात. आपण दोष एका व्यक्तीवर ठेवून मोकळे होतो, कधी सत्यवती तर कधी दुर्योधन, कधी शकुनी. पण इतिहासाचा धागा मागे नेला तर तो केवळ राजदरबारात थांबत नाहीत, तो पिढ्यानपिढे निर्णयामागच्या निर्णयात शिरतो. भरत वंशाचा विचार केला तर भरत, ज्याच्या नावावरून या भूमीला भारत म्हणतो, तो शकुंतलाचा पुत्र आणि शकुंतलेचा जन्म घडून आणणारा प्रसंगही मानवी नाहीत. देवाच्या हस्तक्षेपातून उभा राहिलेला. इंद्राला निसर्ग संतुलन राखायचं होतं, म्हणून विश्वामित्राचा तप भंग करावा लागला आणि त्या क्षणातून शकुंतलेचा जन्म झाला. म्हणजे एका तपभंगातून सुरू झालेली कथा पुढे वंश, सत्ता आणि राष्ट्र नावापर्यंत पोहोचली. शकुंतलेला स्वतःचा आणि पुत्राचा हक्क सिद्ध करण्यासाठी वर्षानुवर्ष संघर्ष करावा लागला. तिच्या आयुष्यातील तो अपमान, ती अनिश्चितता हीच सावली पुढे सत्यवतीच्या मनावर पडलेली दिसते. सत्यवतीची धडपड अचानक उभे राहिलेली नाहीत, ती पूर्व अनुभवाच्या वारशातून आलेली आहेत. तिला माहिती होतं, राजदरबारात स्थान पक्क नसेल तर स्त्री आणि तिची मुले दोघेही अनपेक्षित होतात. म्हणून तिने अट घातली, म्हणून तिने भविष्य आधी सुरक्षित केलं. हो, तिच्या महत्वाकांक्षातून महाभारताचा मार्ग तयार झाला हे नाकारता येत नाहीत. पण त्या महत्वाकांक्षेच्या मुळाशी भीती होती की अस्तित्वाची जाणीव. जर तिने शंतनूला कोणतेही अट न घालता होकार दिला असता तर कदाचित ती केवळ दुय्यम राणी ठरली असती. मुलाच्या वारसा हक्काबाबत कायमची अनिश्चितता आणि निर्णय क्षमतात शून्य. इतिहासात तिची नोंद कदाचित झाली नसती, ती अस्मरणात गेली असती. इथे प्रश्न दोषाचा नाहीत, प्रश्न प्रवासाचा आहेत. शकुंतला आणि सत्यवती दोन्ही वेगळ्या काळातल्या, पण संघर्ष एकाच प्रकारचा, स्वतःच्या संततीला स्थान मिळवून देण्याचा. जेव्हा ही धडपड समतोल राखते तेव्हा ती अस्तित्व रक्षण ठरवते, पण जेव्हा ती स्वार्थ आणि लालसेच्या सीमावर ओलांडते तेव्हा इतिहास महाभारत घडवतो. म्हणून आयुष्यातील उलटपालट समजून घेताना फक्त वरच्या थरावर थांबू नयेत. अनेकदा जे कारण दिसतं ते फक्त शेवटचं पान असतं. मूळ कथा खूप आधी सुरू झालेली असते आणि माणसाला कधी कधी आपल्या मूळ स्वभावाला थोडा वेळ बाजूला ठेवून गोंधळलेल्या मनाऐवजी स्थिर डोक्याने निर्णय घ्यावा लागतात. कारण इतिहास भावना नाहीत तर परिणाम लक्षात ठेवावा. तर तुम्हाला काय वाटतं शकुंतलाच्या घटनाबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.